कोकण पदवीधरसाठीचे महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर सर माझ्यासोबत आहेत. सध्या त्यांच्याशी मी बोलणार आहे. सर, तुमचं स्वागत आहे ABP माझामध्ये. ही निवडणूक तशी बघितली तर आता प्रतिष्ठेची झालेली आहे. म्हणजे पदवीधरची निवडणूक तसं कुणी त्या ह्यानं बघत नव्हतं, पण आता या निवडणुकांना महत्त्व आलेलं आहे. ही निवडणूक किती अवघड आणि किती सोपी तुम्ही कसं बघताय? कारण की पहिल्यांदाच तुम्ही ह्या निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलेले आहात. खरं तर अवघड किंवा सोपी असं म्हणण्यापेक्षा ही निवडणूक खऱ्या अर्थानं पहिल्यांदा पदवीधरांसाठी लढवली जाते असं मी म्हणेन. असं पहिल्यांदा घडतं आहे की या निवडणुकीत महाविकास आघाडीतर्फे फक्त पदवीधर, बेकार पदवीधर, शिक्षक, जुनी पेन्शन योजना, स्पर्धा परीक्षा, UPSC, MPSC या परीक्षांना महत्त्व देणं, शैक्षणिक धोरणावर चर्चा होणं, मला वाटतं पहिल्यांदा या पदवीधर मतदारसंघात अशा प्रकारची व्यापक चर्चा आणि प्रचार महाविकास आघाडीच्या माध्यमातून झालेला आहे. हा या निवडणुकीतला सगळ्यात मोठा बदल आहे. बरं, मला एक सांगा, तसं म्हटलं तर निरंजन डावखरे जे तुमच्या समोर सध्याच्या घडीला असलेले उमेदवार जर म्हटलं तर 2 टर्म ते इथून आमदार राहिलेले आहेत. त्याचं चॅलेंज तुम्हाला वाटत नाही? कारण त्यात परत महायुतीचे उमेदवार आहेत ते. नाही, चॅलेंज हा शब्द खूप मला लांबचा वाटतो. याचं कारण त्यांची उमेदवारी नंतर मनसेच्या त्यावेळच्या उमेदवाराने ज्या वार्ता परिषदा घेऊन त्यांच्याबद्दल त्यांनी न केलेलं काम, त्यांनी फुकट घालवलेली 12 वर्ष, त्यांनी पदवीधरांसाठी काहीही केलं नाही हे इतक्या छान पद्धतीने त्यांनी सांगितलं आहे की ती सुरुवातही छान झाली होती. आणि आजही मी तेच सांगतो आहे की गेल्या 12 वर्षात या विद्यमान आमदारांनी पदवीधरांसाठी एकही ठोस उपक्रम राबवलेला नाही. त्याच्यामुळेच आज त्यांना सगळीकडे फिरायला लागतं आहे. आणि दुसरी गोष्ट, ते फिरताना त्यांना नको त्या गोष्टींचा आधार घ्यायला लागतो आहे, जो आम्हाला जाणवतो आहे, आम्हाला कळतं आहे सगळीकडनं. पण असू दे, प्रत्येकाची एक पद्धत असते, त्यांची पद्धत त्यांना लखलाप. आम्ही मात्र लोकांसमोर, पदवीधरांसमोर त्यांचे विषय, त्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या घेऊन जातो आहोत आणि त्यांना हे सांगतो आहोत की या प्रश्नांसाठी आम्ही उभे आहोत आणि या प्रश्नांसाठी आम्ही लढणार आहोत. तेव्हा आम्हाला सहकार्य करा, आम्हाला मतं द्या. तुम्ही नको त्या गोष्टी आता उल्लेख केलात की नको त्या गोष्टी त्यांना समोर घेऊन जात आहेत मतदारांसमोर, असं तुम्ही म्हटलात. नेमकं काय आरोप त्यांच्यावरती तुम्ही करताय? म्हणजे थोडं इलॅबोरेट केलात तर त्यात उत्तम होईल. नाही, मला या विषयावर फारसं बोलायचं नाही. कोकणातल्या लोकांना माहिती आहे, अलीकडेच ज्या लोकसभा झाल्या त्या लोकसभेतही नेमकं काय झालं, कशाचा वापर जास्त केला गेला, लोकांना चांगलं माहिती आहे. आणि आत्ताही तोच प्रयोग करतायत. हे दुर्दैव आहे खरं तर की पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक लढताना अशा प्रकारचा आधार घ्यावा लागतो आहे. यातच त्यांचं काम किती महान आहे पण गेल्या 12 वर्षातलं हे लोकांना पण कळतं आहे ना. म्हणून तुम्हाला अशा गोष्टींचा आधार घ्यायला लागतो. तुम्ही जर ठोस काही कामं केलं असतात तर तुम्ही लोकांसमोर जाऊन छातीडोकपणे सांगितलं असतात की गेल्या 12 वर्षात मी ही कामं पदवीधरांसाठी केली, बेकारांसाठी केली, UPSC, MPSC स्पर्धा परीक्षांसाठी हे उपक्रम राबवले. यातलं ते काहीही सांगू शकत नाहीत, कारण दुर्दैवाने यातलं त्यांनी काहीही गेल्या 12 वर्षात केलेलं नाही. पदवीधर मतदारसंघाचा आमदार म्हणून ते कधीही वावरले नाहीत, वागले नाहीत. ते फक्त आमदार म्हणून वागले आणि आमदारकीचा फायदा त्यांनी घेतला. सर, प्रचार अगदी जोरात झाला. तुम्ही काँग्रेसमध्ये आहात अनेक वर्षांपासून, ग्रासरूटपासून ते अगदी स्टेट लेवलपर्यंत नेतृत्व, विविध पदांत तुम्ही म्हणजे पदं भूषवलात. प्रचारादरम्यान महायुतीकडून जे मेळावे झाले त्यामध्ये असं एकदा झालं होतं की फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे यांनी कोण हे कीर अशा पद्धतीची एक टिप्पणी केली होती. त्याच्यामुळं आणि त्यात निरंजन डावखरे एक वेल नोन चेहरा, कारण की 2 टर्म त्या तुलनेला आमदार आहेत. तर याला काय उत्तर असणार आहे का? नाही. सध्या जे राजकारण महाराष्ट्रात चालू आहे ते त्या राजकारणाबद्दल काय बोलावं असं मला अजिबात वाटत नाही. इतकं ते खालच्या स्तरावर चाललेलं आहे. म्हणून महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याचा मुख्यमंत्री जेव्हा इतक्या खालच्या पातळीवर येऊन एखाद्या व्यक्तीबद्दल, एखाद्या उमेदवाराबद्दल, पदवीधर मतदारसंघातल्या उमेदवाराबद्दल इतक्या बेजबाबदारपणे बोलतात, तेव्हा मला नाही वाटत त्याच्यावर आणखीन मी काहीतरी भाष्य करावं. खरं तर मला माहीत नाही नेमकं, पण मुख्यमंत्र्यांना कीर हे आडनाव नीट माहीत नसावं. कदाचित वाचनाचा अभाव असेल, माहितीचा अभाव असेल. पण त्यांना दानशूर भागोजी शेठ कीर असतील किंवा आमचे चरित्रकार, थोर चरित्रकार धनंजय कीर असतील, ही आडनावं कदाचित त्यांच्या वाचनात गेली नसतील, त्यांना कदाचित ते माहीत नसेल. अर्थात तो त्यांचा दोष नाही आहे. पण त्यांना
रमेश कीरसुद्धा हळूहळू कळतील त्यांना, मला खात्री आहे. आणि म्हणूनच कोण हे कीर म्हणण्या इतपत त्यांच्यावर वेळ आली आणि स्वतः प्रचारात उतरायला लागलं. एका साध्या पदवीधर मतदारसंघ विधान परिषदेची एक निवडणूक, त्याच्यासाठी तुम्हाला खाली उतरायला लागतं आहे आणि असं म्हणायला लागतं आहे, यात समजनेवाले को इशारा काफी आहे. सर, एकदम शेवटचा प्रश्न घेतो. प्रामुख्याने कोणते मुद्दे तुम्ही घेऊन मतदारांपर्यंत गेलात आणि उद्या निकाल तुम्हाला यशाची खात्री कितपत आहे आणि निकालानंतर यश मिळाल्यानंतर आपण असं म्हणूया की तुम्ही कोणत्या मुद्द्यांवरती बेसिकली काम करणार आहात? मी आत्ता प्रामुख्याने 4 मुद्दे समोर ठेवलेले आहेत. एक म्हणजे पदवीधर जे बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी शासकीय पातळीवर ज्या संधी उपलब्ध असतील त्याच्यासाठी आग्रही भूमिका घेणं. स्थानिक जिथे प्रकल्प उभे राहतील, खाजगी प्रकल्प उभे राहतील, तिथे या पदवीधरांसाठी स्थानिक पदवीधर म्हणून त्यांचा समावेश जास्त कसा करून घेता येईल याच्यासाठी आग्रही राहायचं आहे. जुनी पेन्शन योजना आहे त्याच्यासाठी आम्ही आग्रह धरणार आहोत. शिक्षकांचे जे अनेक प्रलंबित प्रश्न आहेत त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोकणातल्या मुलांना विविध ज्या स्पर्धा परीक्षा आहेत, UPSC, MPSC किंवा अन्य परीक्षा, यांच्यासाठी ज्या शैक्षणिक संस्था कोकणातल्या हे उपक्रम राबवत आहेत त्यांना आधार देणं, त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहणं आणि कोकणातल्या तरुणांना या स्पर्धा परीक्षांच्या संधी चांगल्या पद्धतीने उपलब्ध करून देणं हे एक प्रामुख्याने काम असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं जी केंद्र सरकारची NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही जी आहे आणि UGCचा जो आत्ताचा प्रकार चालू आहे याच्यावर कुठेतरी एकत्र जनमत तयार करणं कोकणातल्या शैक्षणिक संस्थांचं आणि जे नियम कोकणातल्या शैक्षणिक जे वातावरण आहे त्याला पूरक नाही आहेत त्याच्यात बदल घडवून आणण्यासाठी आग्रही राहणं ही माझी प्रमुख भूमिका राहणार आहे. धन्यवाद सर. तर एक आहे की निकाल आणि सध्याच्या ह्या निवडणुकीला असं म्हटलं तर खूप महत्त्व आलं आणि त्यामुळं निकाल काय लागतो याकडे देखील सर्वांचं लक्ष असणार आहे. आणि मला वाटतं महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांनी मुख्यमंत्री असतील किंवा अगदी त्यांच्या अपोनंट असलेले निरंजन डावखरे यांना जे उत्तर दिले त्याच्यावर ही निवडणूक कशा पद्धतीने रंगतदार झाली किंवा प्रचार जो झाला त्याची प्रचिती आपल्याला नक्कीच येते. कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, ABP माझा, रत्नागिरी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.